हॅलो गाईज. तर तुम्हाला सांगू का, माणसाचं जीवन ना खरंच खुशी-गमवरच आहे. म्हणजे एक दुःख आणि सुख या 2 गोष्टींवरच आहे. आता तुमच्यासोबत होतं का नाही मला त्याचा आयडिया नाही. बट जसं मी आता माझ्या मागच्या व्लॉग्समध्ये खूपदा बोललेली आहे, की गाईज मी रडले की हसते आणि हसले की रडते. पण आता ना ह्या पैलूला मी माझ्या जीवनाशीही निगडीत घेत चाललेली आय नो मी किंवा माझ्यासारख्या मुली-मुलं लाइक आपण ह्या स्टेजवर आहे ना, की जिथे आपल्याला हळू एक-एक गोष्टी समजताय. लाइक लोकांचं वागणं, बोलणं, त्यांचं व्यवहार, लाइक ते कोणत्या टॉपिकला काय बोलताय, हे सगळं काही छोट्या-छोट्या गोष्टी ना अशा निघत जाताय ना, की आहे ना आपण आपल्या डोक्याचं कसं तरी ताण घेतोय हे मला तरी असं वाटतं, की आहे ना एक-एक गोष्टी अशा सुटत चालतात. आपण जेवढं सावरायला घेतलं ना, तेवढं त्या अजून सुटत चाललंय. माझ्यासोबत तरी असंच होतंय आणि कधी कोणत्या वाट्याला आपल्यासोबत काय होईल हे खरंच सांगता नाही येतं. आता जसं तुम्हाला माहिती आहे, की मी आईकडे आलेली काही दिवसांसाठी. तर आम्ही मस्त सकाळी गप्पा वगैरे मारल्या, दुपारी सोबत कामही केलं लसूण सोलायचं. बट इव्हनिंगला आईला वेगळंच कसं तरी व्हायला लागलं. व्हॉमिटिंग झालं तिला खूप साऱ्या. मग मी लगेच तिला दवाखान्यात घेऊन गेलेली. सो तिला सलाईन आम्ही लावलेली. वीकनेस झालेलं आणि सिरियसली म्हणजे मी दुपारी असा विचारही नसेल केला किंवा तिनेही विचार नसेल केलेला, की तिला इव्हनिंगला लगेच त्रास होईल म्हणून. लिटरली लाईफ इज सो डिफिकल्ट यार. मी ना इतकी थकले ना, की आता मला खरंच असं वाटतं, की जन्म ना सेलिब्रिटींच्या घरातच व्हायला पाहिजे. बरं. थँक बाय बाय.